आणि इथं विसर्जनाच चालू आहे। वर्दीची आई माऊली। बाकी एकंदर या देवीची गोष्ट काय आहे जी आता इंस्टाग्रामवर रीलवरती आता भरपूर व्हायरल होते की रंगारी बदकचा ह्या म्हणजे मंडळाची एक देवी आहे, तिथं गेले 70 वर्ष विसर्जनच नाही झालं। तर ह्या मागची एक थोडी गोष्ट काय आहे ती मला सांगा, संकल्पना। तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज निघालोय मी देवी बघायला आणि त्याची सुरुवात मी केली आहे 7 रस्त्यापासून। तर गणेशोत्सवानंतर मुंबईत असेल सर्वात मोठा उत्सव तर तो नवरात्र उत्सव असतो। म्हणजे संपूर्ण भारतात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे देवी जसे गणपती विराजमान होतात तसे देवीचे घट स्थापन होतात प्रत्येक ठिकाणी 9 दिवसांसाठी। तर सगळ्यात पहिली जी देवी म्हणजे मूर्ती आपण पाहायला येतोय डेकोरेशन आणि तर ती आहे 7 रस्त्याची माऊली आणि ती माझी पण आवडती मूर्ती आहे कारण की तिथं ते एक म्हणजे वेगळं असं रूप आहे। जसं लालबागचा राजा हा असतो तसा 7 रस्त्याची माऊली तर ते एक असं एक वेगळंच रूप आहे। तर त्याची सुरुवात आता मी करतोय आणि 7 रस्त्याची माऊली विराजमान होते 7 रस्ता नायर हॉस्पिटलला एक रोड जातो तर त्याच्या बाजूचा एक रोड आहे म्हणजे एक महालक्ष्मी रेल्वे स्टेशनकड आणि नायर हॉस्पिटलच्या एक मध्ये एक रस्ता जातो तर तिथं ती विराजमान होते। आणि बाळ गोपाळ नवरात्र उत्सव मंडळ 7 रस्त्याची माऊली आणि त्याच्यात पुढे आहे 7 रस्त्याची भवानी माता म्हणजे 2 मंडळ आहेत तिथं 2 देवी इथं बसतात। तर 7 रस्त्याची माऊलीला आपण आधी जाऊया आणि नंतर मग 7 रस्त्याची भवानी माता। आलो आपण आतमध्ये 7 रस्त्याच्या माऊली जिथे विराजमान होते तिथे। सात रस्त्याची माऊली बघून झाली आणि आता आपण जातोय बाहेर जो 7 रस्त्याची भवानी माता राजमाता आता नाव मला पण लक्षात नाही आता बघू जाऊन बाहेर। तर एक मला सगळ्यात जास्त आवडलेली मूर्ती म्हणजे ही 7 रस्त्याची माऊली आहे। ती म्हणजे वेगळीच मूर्ती आहे ज्याच्याकडे फक्त आकर्षणच आहे असं बघत राहावं असं वाटतं। बाकी सर्व मूर्त्या पण सुंदर आहेत छान आहेत पण ही मूर्तीचा वेगळेपण असं एक आहे। आणि आता आलोय बाहेर 7 रस्त्याची भवानी माता। तर आत्ता जातोय दगडी चाळ म्हणजे डॅडी। तर दगडी चाळीत आता एंट्री झाली आहे तर सुरुवातच झाली आहे 7 रस्त्याची माऊली आणि आता डॅडी हा व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो कारण की आता जेवढे आहेत तेवढे सगळीकडे जातोय मी आणि बघू माझं टार्गेट असं बोलता येणार नाही पण 7 रस्ता लालबाग परळ त्याच्यानंतर दादर मग माझे अँटॉपिल आणि मग प्रतीक्षा नगर मुंबईची माऊली मुंबईची अजून एक आहे त्याचं पण नाव कन्फ्यूज आहे म्हणून मी बोलत नाही पण आता जाऊया तिथं। तर आता इथून जाऊया डॅडींकडे म्हणजेच भायखळा दगडी चाळ। तर आलोय मी आता दगडी चाळीत म्हणजे
हा एंट्रन्स आहे दगडी चाळीचा. राष्ट्रपती संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ आहेत, तसेच सरचिटणीस गोविंदराव मोहिते साहेब आणि त्यांचे पदाधिकारी यांचे आरती झाल्यानंतर विभागातील देवीच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्याची मिरवणुकीने ओटी बांधण्यासाठी विभागात जायचं आहे, त्यासाठी तयारी करायचं आहे. तसेच उद्याचा कार्यक्रम आहे. तर हे पुढचं डेकोरेशन आहे. एक मिनटं. हां, आणि मग मागं येताना हे एक आहे, पण इथं नाव आणि काय लिहिलेलं नाही आहे. तर ह्याच्या आतमध्ये जाऊन बघूया काय कसं आहे. डेकोरेशन सुंदर आहे पण बनवलेलं आहे. यांचं वर्ष 50वे आहे. वर्ष 50वे. तर आता जाऊया आतमध्ये. हो हो, अनएक्सेप्टेड आहे. मला असं वाटलं नव्हतं की असं काही असेल आतमध्ये. ह्या बिल्डिंग चाळ आहे. तर ह्या चाळीमध्ये पहिला तिसऱ्या मजल्यावर की दुसऱ्या मजल्यावर तिथं आहे. आणि तिथं हा पूर्ण अनएक्सेप्टेड होतं. मला आतमध्ये एंट्री केली तेव्हा, पण आता मी आलोय वरती आणि बघून घेऊया. अशा प्रकारे चाळ आहे आणि ह्या चाळीमध्ये देवी विराजमान आहे. आणि हे इथं मी पहिल्यांदाच आलो आणि मला माहीत नव्हतं असं काही असेल वरती. ह्यांची जी एंट्री होती ती एक म्हणजे अशी वेगळीच होती. तिथं मी परत आलो. वेगळं असं डेकोरेशन होतं. आणि गार्लिक क्रीडा मंडळ हे असं नाव आहे या मंडळाचं. तर सेकंड फ्लोअरला आहे ते वरती देवी. आणि माहिती नव्हतं, असं थांबलो बघूया काय. मला वाटलं आतमध्ये ग्राउंड फ्लोअरला असं, पण नाही, सेकंड फ्लोअरला आहे ते देवी विराजमान. पण डेकोरेशन सुंदर केलं मला. आणि ते आतमध्ये ते जाम आवडलं मला. निऑन कलर ते उठून दिसत आहेत. तर आता इथून पुढे जाऊया आणि बघूया. तर दगडी चाळ, त्यानंतर गार्लिकच्या नंतर आता पुढे आलो आहे मी. जेव्हा 7 रस्त्याची एंट्री होती, म्हणजे 7 रस्ता अर्थ रोडकडे जातानाची एंट्री होते. तर तिथं आतमध्ये येताना श्री संतोषी माता मंदिर ट्रस्ट तर त्यांचा असं सुंदर देखावा आहे, तो बघूया. थांबा 1 मिनिट, गाड्या कंटिन्यू येत आहेत.
तर आत्ता आलो आहे मी तिथून निघालो सदर रस्त्यावरून आणि मग बकरी अड्ड्यावरून एस ब्रिज मारून मी भायखळा पोलीस स्टेशन म्हणजेच भायखळा वसाहत म्हणजे भायखळा पोलीस स्टेशनच्या मागे भायखळा पोलीस वसाहत आहे तर तिथं मी आलो आहे. आणि वर्दीची माऊली म्हणजे जे रात्रंदिवस आपल्यासाठी 24 तास जागे असतात आपल्या संरक्षणासाठी तर असे पोलीस यांच्या वर्दीची आई माऊली ही इथं विराजमान होते. भायखळा पोलीस स्टेशन त्याच्या मागे आहे तर भायखळा पोलीस वसाहत तिथेही विराजमान होते तर आता तिथं आलो आहे. श्री माणकेश्वर सार्वजनिक नवरात्री उत्सव वर्दीची आई माऊली. आणि आता आलोय मी चिंचपोकळीची आई भवानी चिंचपोकळीला जिथं चिंचपोकळीचा चिंतामणी विराजमान होतो तर तिथं. आणि इथं वाटतं कार्यक्रम चालू आहेत महिलांचे नृत्य आणि आता खेळूया बिंचू. बिंचू येतोय का? चला चला या लवकर बिंचू फुगडी खेळायला. गोपा गेला ताकाला ताकाला बिंचू चावला नाकाला नाकाला. गोपा गेला ताकाला ताकाला बिंचू चावला नाकाला नाकाला. बिंचाची खेळवणी खेळवणी त्यात माझी खेळवणी खेळवणी त्यात माझी खेळवणी खेळवणी. बरं आरोग्याच्या दृष्टीने सगळंच घालायला पाहिजे. आता घालूया पद्मासन फुगडी. चला चला या लवकर पद्मासन फुगडी. साखर कमी खाऊ मीठ कमी खाऊ साखर कमी खाऊ मीठ कमी खाऊ तूप कमी खाऊ तेल कमी खाऊ तूप कमी खाऊ तेल कमी खाऊ. पद्मासन घालून निरोगी राहू निरोगी राहू. पद्मासन घालून निरोगी राहू निरोगी राहू. बरं आता घालूया फुलपाखरू फुगडी. घालायची का फुलपाखरू फुगडी? जरा हो बोला की मोठ्याने. बरं अरंडावर करंडा करंडावर मोर अरंडावर करंडा करंडावर मोर. करंडावर बसली चंद्राची कोर चंद्राची कोर. करंडावर बसली चंद्राची कोर चंद्राची कोर. क्या बात आहे. चला चला आता आपण घालूया शवासन फुगडी. शवासन फुगडी घालूया का? चला. कामात काम मिळतोय दाम कामात काम मिळतोय दाम. काम होते जोमात आम्ही जातोय कोमात काम होते जोमात आम्ही जातोय कोमात. शवासन करून आराम करा आराम करा. दमून दमून शवासन करा शवासन करा. शवासन झालं. डबल डेकर बस तर आपली गेली पण फुगडी राहिली बरं का. डबल डेकर फुगडी घालूया आता. डबल डेकर फुगडी. चला या लवकर. चहा बाई चहा गवती चहा चहा बाई चहा गवती चहा. बहिणी बहिणींची फुगडी पहा फुगडी पहा. पहा तर पहा नाही निघून जा. आमच्या फुगडीला जागा द्या बाई जागा द्या. आमच्या फुगडीला जागा द्या बाई जागा द्या. आमच्या फुगडीला जागा द्या बाई जागा द्या. बरं आता सगळ्यात महत्वाची बरं का नाव होळी. येताय का? चला चला लवकर नाव होळी. चला लवकर जायचंय बरं का आम्हाला फिरायला. वल्लवरे नखवा हो वल्लवरे रामा. वल्लवरे नखवा हो वल्लवरे रामा. मी डोलकर दर्याचा राजा. मन पाण्यावरी मंत्राला करतो गिरिजा.
बघायची आहे. हो बहिण रेडी आहात? चला सुरू करूया. आधुनिक काळाची आधुनिक नावपुडी. गोव्याच्या किनाऱ्यावर नागवावरी नदीची काठ. गोव्याच्या किनाऱ्यावर नागवावरी नदीची काठ. नीलसागरी दुनियेची सफर करशील काय. गोव्याच्या किनाऱ्यावर नागवावरी नदीची काठ. वा 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 सुनबाई वा, अगदी छान आणि अगदी सुंदर हा. म्हणजे पटलं नाही मला की तुका पण नाव फुगडी घालता येता. बरं मी काय म्हणते, ओरीन तर फेर धरल्यानी आता वाईस आपण दोघी पण फेर धरूया. कोणती पुडी घालायची? नाव फुगडी. नावपुडी. चला मग बसा. चला बरं का, सासू सुना घालताय ना. नाविका रे जुन्या हाडा मुडात पण वापरायचं नाही. मग मी काय म्हणते, आता आपण फुगड्याचे प्रकार तर झाले तर ना, तर तुम्ही मला म्हणत होता की ती तुमची गावची काहीतरी पारंपरिक पद्धत आहे म्हणून. अगं ती असाल दे, पण आधी आपल्या या बायकांना तरी बोलूया. होय बोलूया बोलूया. चला तुमच्यापैकी कुणाकुणाला आमच्यावर फेर करायची इच्छा आहे तरी त्वरित रंगमंचावर यावं. लवकर या. या 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 या. आपण त्या भेटवस्तू सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे नाहीतर आम्हाला घरी घेऊन जावे लागतील. या या लवकर या. अट्टीच्या अट्टीच्या आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या अट्टीच्या साड्या नेसून अट्टीच्या अट्टीच्या या या पुढच्या कुठली चालेल का? हळूहळू. आता आपण अजून कुठला, आता तुम्ही 21 फुगड्यांचे प्रकार बघितले, त्यापैकी तुम्हाला जो जास्त आवडला असेल प्रकार तो तुम्ही ते सादर करा. अंकिता ताई होऊन जाऊ दे एखादं गाणं. होऊन जाऊ दे का? वेगळी फुगडी, साधी फुगडी सोडून वेगळी फुगडी. वेगळी फुगडी हवी आहे. बरं तुझी माझी फुगडी किलवर ग किलवर ग सापड आपले किलवर ग किलवर ग. तुझी माझी फुगडी किलवर ग किलवर ग सापड आपले किलवर ग किलवर अजून कोणाला महिला हे धरायचंय का गं? नंतर म्हणू नका हा, तुम्ही आम्हाला विचारलंच नाही काही. धरायचंय का कोणाला? बोला नाही ना. बरं आता आलेल्यांपैकी सगळ्यांना या ठिकाणी आकर्षक पारितोषिक मिळणार. या या. जरा झोपड टाळ्या होऊन जाऊ दे. पुढे 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 सोनाराची नाचत सोनाराची हाती कुलकुडी ग कुलकुडी ग कुलकुडी परडीची हाती कुलकुडी ग कुलकुडी ग कुलकुडी परडीची बाई माझी नाचते माहेराची नाचत माहेराची नाचत माहेराची नाचत माहेराची. बघलस ना, ह्यो असो फुगड्यांचा प्रकार करूनच आमच्यासारख्या पिढीच्या बायका या सुदृढ राहत होत्या. नाहीतर तुमच्यासारख्या आजकालच्या पिढींना जिम 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 बाई नुसती काय
तर शिमनी टीम होऊ. जमत नाही तर बोलू नका ना. मी आहे ना इकडे, मला सांगा बोलायला. शिम टीम काय? स्लिम ट्रीम असं म्हणतात. हा तास्ता शिकलस म्हणा जास्त शाळा समजतात की जास्त बाबा काय करतास? चला तुम्हाला घुमावते. हा पुढचा प्रकार दाखवूया. म्हणजे घागरी घुमवायच्या आहेत ना. हा चल घुमावूया ना. चला मग पुढचा प्रकार करूया. घागर घुमू दे. घागर घुमू दे रामा बाबा वाजू दे. आला शंकरोबा गवर माझी नाचू दे. घागर घुमू दे रामा बाबा वाजू दे. शंकरोबा गवर माझी नाचू दे. घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवियो रमू दे. घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवियो रमू दे. घडणी घागर घुमदिया मागणी मोर झुमदिया. घडणी घागर घुमदिया मागणी मोर झुमदिया. नाचून बाई माझी रमू दे खेळात जीवियो रमू दे. नाचून बाई माझी रमू दे खेळात जीवियो रमू दे. घागर घुमू दे खेळात जीवियो रमू दे. घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवियो रमू दे. तर आता चिंचपोकळी नंतर मी रंगारी बदक चाळ इथं आलोय. रंगारी बदक चाळ तर आत्ता जी मी मंडळ फिरतोय यांचे मोठे मोठे गणपती आहेत लालबाग, परळ, चिंचपोकळी, काळचौकी एरियामध्ये. तर त्यापैकी चिंतामणी चिंचपोकळीचा रंगारी बदक चाळ. परत आता पुढे अजून जाऊया आपण, बघूया. आपण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. असं सहकार्य आता आपण रंगारी बदक चाळत आणि ह्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे. त्या इथल्या काही कार्यकर्त्या आहेत महिला, तर त्या आपल्याशी संवाद साधतील. तेव्हा की एकंदर या देवीची गोष्ट काय आहे जी आत्ता इंस्टाग्रामवर रीलवरती आत्ता भरपूर व्हायरल होते की रंगारी बदक चाळ ह्या म्हणजे मंडळाची एक देवी आहे, तिथं गेले 70 वर्ष विसर्जनच नाही झालं. तर ह्या मागची एक थोडी गोष्ट काय आहे ती मला सांगा, संकल्पना. मागची गोष्ट म्हणजे असं आहे की ज्यावेळी उत्सव चालू केला तर त्यावेळेस नंतर विसर्जनाच्या वेळेला मूर्ती उचलण्याचा जेव्हा विसर्जन करण्यासाठी प्रयत्न केला तर ती मूर्ती उचलली गेली नाही. पुन्हा आणखी 1-2 कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला तेव्हाही मूर्ती उचलली गेली नाही. मग बाबा त्याच्यासाठी पर्याय काय, तर एक भक्त आहेत त्यांच्या अंगात देवीचं वारं आलं की त्यांनी सांगितलं की त्या मूर्तीने सांगितलं की मला इथे कायमस्वरूपी इथे वास्तव्य करायचं आहे, माझं विसर्जन करू नका. त्याच्यानंतर आज गेली 70 वर्ष ही मूर्ती आपली कायमस्वरूपी या गाभाऱ्यातच असते आणि तिचं पूर्ण मातीची असल्यामुळे तिचा या मूर्तीचं विसर्जन कधीच होत नाही. पण आगमन मात्र होतं मूर्तीचं, खूप जोरामध्ये आगमन केलं जातं, आगमन सोहळा केला जातो. जेव्हा नवरात्रोत्सव चालू होणार असतो तेव्हा 1 आठवड्याभर आधी ही मूर्ती आपण रंगरंगोटीसाठी कार्यशाळेत देतो. तिथे मग त्या रंगशाळेत जाऊन देवीला कलर वगैरे करून नवीन साडी नेसून पूर्ण शृंगार करून आपण घटस्थापनेच्या आदल्या दिवशी त्या देवीचं खूप जोरामध्ये आगमन सोहळा करतो. त्याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचा, आपल्या सगळ्या महिलांचा खूप मोठा सहभाग असतो. त्याच्यानंतर आपलं जे डेकोरेशन असतं ते डेकोरेशन पण आपली मुलंच सगळे कार्यकर्ते असतात, ती मुलंच सगळं सहभाग करतात, मदत करतात आणि आपली मुलंच सगळं ते डेकोरेशन वगैरे करतात. तर असं एकंदर हा इतिहास आहे. रंगारी बदक चाळ इथं या देवीची स्थापना होते, तर तिचा हा एकंदर असा एक मोठा 70 वर्षाचा प्रवास आणि त्याच्या मागील ही गोष्ट. तर हे एक माझ्यासाठी एक नवल आणि वेगळं होतं आणि जाणून घेतली होती माहिती मी
पण ही रीलवर जास्त व्हायरल होते यंदाच. पण आता मी समोर साक्षात आहे तर त्यांनी जो व्यवस्थितपणे मला सांगितलं नाही त्याच्यामुळे अजूनच क्लिअरिटी आली आहे. तर एकंदरीत एक वेगळं असं जागृत देवस्थान त्या त्या कार्यकर्ता होत्या त्यांनी सांगितलं नाही. तर आता इथून पुढं आपण जाऊया लालबागमध्ये. लालबागची माता म्हणजे गणेश गल्ली, तर तिथं जाऊया. आणि ही एक स्टोरी माझ्यासाठी पण वेगळी होती. आणि आत्ता आलोय मी तेजूगाया. म्हणजे मगाशी बोलल्याप्रमाणे की आता लालबागमध्ये जी मोठी मोठी गणेशोत्सव मंडळं आहेत तर त्यांच्या देखील इथे देवीची स्थापना होते. तर त्यापैकी एक आता चिरपोकळी चिंतामणी झालं आहे, रंगाळी बदकता झाली. तर आता आलो आहे मी तेजूगाया येथे, जो निसर्गाचा राजा आहे. तर त्याच्या इथं विराजमान झालेली देवी आहे तर ती पाहणे. आणि आता मी आलोय लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली. लालबागची माता म्हणजे जिथं मुंबईचा राजा गणेश गल्ली विराजमान होतो तिथं आलोय आता मी. आणि गल्लीची एक खास बात म्हणजे गणेश गल्लीची की आता पण आलोय तर मला असं वाटतं की गणपतीचंच चालू आहे. गणेशोत्सवाचीच वाईब येते एकंदर, नवरात्रीची नाही. कारण की ते डोळ्यासमोर तेच चित्र उभारलंय, मुंबईचा राजा. हेच एक डेकोरेशनचं आणि म्हणजे आठवण अजून ताज्या आहेत. अजून काय भरपूर दिवस झालेले नाहीत विसर्जनाला. आणि बोललो आणि तो विसर्जनाचंच चालू आहे. हार्दिक अभिनंदन. फोटो आणि आत्ता आलोय मी नरे पार्क, परळचा राजा इथे. आणि इथे जसे बंगाली ह्याच्यामध्ये बसतात तर त्या ह्याच्यामध्ये बसलेले आहेत. तर नरे पार्कात जी देवी बसते तर ती बंगाली ह्याच्यामध्ये बसते. त्याला काय बोलतात ते मला माहीत नाही. बंगाली देवी बोलतात ते माहीत आहे कारण की त्याच्यामध्ये भरपूर देवत असतात, गणपती, अजून भरपूर देवी. आणि तर अशी सेम देवी लाल मैदानात सुद्धा देखील बसते तर तिथं पण जाऊया. आणि बंगाली देवींची वाटतं स्थापना आता होत नाही, ती वाटतं उद्या होते. तिथं आता बोलत होते तेव्हा मी ऐकलं. अजूनपर्यंत काय तिथं काय म्हणजे समोर असं आरतीचं ताट असं काय नव्हतं, फक्त मूर्ती विराजमान झाली होती. त्याची पूजा आणि वाटतं उद्यापासूनच होते.
तर गणपतीमध्ये तर फिरलो नाही, ते आता फिरतो देवींमध्ये. गणपती बघायला अजिबात नाही गेलो होतो. तर फक्त जाताना आलं मला चिंचपोकळी आईबाबांनीला, कारण की कार्यक्रम चालू होता आणि दुसऱ्या बाजूला लाईन होती, पण ती भरपूर मोठी होती. आणि तो कार्यक्रमाबद्दल विशेष बोलणं म्हणजे मला काय असं माहीत नव्हतं कार्यक्रम आहे त्या, पण ते मला गेल्यावरती नवीन असं मला पण भेटलं बघायला कार्यक्रम महिलांचे. ते मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. तर लाल मैदानात आलो आणि इथं पण सेम बंगाली त्याच्यातली मूर्ती, पण इथं अजून अंजवट स्थापना पूजा आणि उद्या होते. तर आता आलो आहे, इथं पण तशी तयारी चालू आहे आणि लवकर आलो आहे मी. परळमधील लाल मैदान म्हणजे तिथे परळचा इच्छा मूर्ती स्थापन होतो, विराजमान होतो. परळचा इच्छा मूर्ती जिथे विराजमान होतो बसतो, तर तिथंही देवी बसली आहे. फक्त नरे पार्क आणि लाल मैदान याच्यामध्ये जेमतेम 100 ते 200 मीटरचा फरक आहे परळचा राजा आणि परळचा इच्छा मूर्तीमध्ये. आता झाले तसे वेळ पण झाला आहे, तर मला प्रतीक्षानगर जाऊ की नको असं आता झालं आहे. आणि दादर आणि प्रतीक्षानगरच बाकी आहे. बाकी या बाजूला जे मला माहिती आहे तर त्या आता सगळे जर कुठल्या राहून गेल्या असतील, मला माहिती आहे जेवढ्या मी तर फिरलो आहे. आता बघू काय होतं आहे. प्रतीक्षानगरचं दादरचं बघू ठरवतो. पण आता हा ब्लॉग ending soon. Ta-da! The back to home and ending the vlog. तर कसा वाटला ब्लॉग हा नक्की सांगा. तर उद्या किंवा परवा मी दादर प्रतीक्षानगर आणि एंट्रोपी जाईन बघायला. तर आता 7 रस्त्याची माऊली अर्थर रोडच्या पुढं आहे ते, आता मला नावं नाही आठवत, पण जेवढे आता मंडळ फिरलो. तर कसा वाटला ब्लॉग आणि एक रंगारी बदक चाळीची नवीन माहिती मिळाली आणि त्याचबरोबर चिंचपोकळीला एक वेगळा असा एक्सपिरियन्स आला ते खेळ बघून, पारंपरिक खेळ. तर बस एवढंच. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.